अंबरनाथचं स्वतःचं हक्काचं असं धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचं लोकार्पण जे आहे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर पद्मश्री अशोक सराफजी यांच्या हस्ते झालं, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन इकडे व्यक्त करतो. लोकांनी जे आहे फक्त ठाण्याला किंवा डोंबिवलीला किंवा कल्याणलाच का जावं, इकडच्या लोकांना इथपर्यंत प्रवास का करावा, हा मुद्दा लक्षात घेऊन आज अंबरनाथमध्ये एवढे रसिक प्रेक्षक आहेत, आज अंबरनाथला एवढा मोठा इतिहास आहे, आज त्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी स्वतःचं आपलं हक्काचं आज नाट्य मंदिर जे आहे ते इथे उभं आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना इथून निवेदन करतो की बाळ कोळटकरांचं नाव जे आहे, आपण ज्या रंगमंचावरती बसलाय त्या रंगमंचाचं नाव जे आहे बाळ कोळटकर रंगमंच असं आपण दिलं तर मला वाटतं एक मोठा त्यांचा आदर जो आहे तो आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे चा देखील जो आहे तो मान जो आहे सन्मान राखला जाईल. आणि ह्याच नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जो आहे तो उभारला. धर्मवीर आनंद दिघे साहेब नाट्य मंदिर इथे उभं राहिले, एक दुसरं शिवमंदिर आहे असं मी मानतो. ज्या तऱ्हेने तुम्हाला या जुन्या शिवमंदिराचा आदर आहे तसाच या शिवमंदिराचा सुद्धा आदर करा. नशीब आहे तुमचं इकडे की नशीब आहे तुम्हाला एक सुंदर थिएटर मिळालं इकडे, मला नाटक इथे आरामात बसून कसलीही धावपळ न करता बघायला मिळेल. एकनाथ शिंदे साहेबांना आणि श्रीकांत साहेबांना धन्यवाद देईन की त्यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो मूर्त स्वरूपात उभा केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाच्या नाट्यगृहाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी बरोबर हेरून माणसं आणली. आणि खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी सगळी मंडळी एका व्यासपीठावर म्हणजे शक्य होत नाही. मगाशी उषाताई म्हणाल्या की कसं कुठं गावाला चाललो का काय आता, पण अंबरनाथमध्ये आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला. तर दिघे साहेबांनी लोकांच्या मनात राज्य केलं आणि अशोकजींनी लोकांच्या मनावर राज्य केलं. आणि दिघे साहेब हे धर्मवीर होते, अशोकजी एक कलावीर आहेत आणि कला त्यांच्या अंगामध्ये भिनलेली आहे. अशोकजींच्या बद्दल काय सांगायचं, आपले सगळ्यांना माहीत आहे. कलेत बाप, मनाने साफ, महाराष्ट्राचा भूषण अशोक सराफ. आणि म्हणून या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. मी पूर्ण अंबरनाथ वासियांकडून मी आमच्या शहराच्या कडून पूर्ण माननीय श्रीकांत शिंदे आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब यांना आभार मानतो. कारण का ह्या शहराचा जो कायापालट झालाय फक्त न फक्त श्रीकांत शिंदे आमच्या आणि आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे हा शहराचा कायापालट झालाय. आज आमचं हे नाट्यगृहाचं लोकार्पण सोहळा झाला. त्या लोकार्पण सोहळ्याच्या दृष्टिकोनातून आज ज्या पद्धतीने आमच्यासाठी एवढी मोठी भव्य वास्तू आज आम्हाला जी वास्तू भेटली होती 900 वर्षापूर्वी शिवमंदिराची ज्या शिलेहार राजांनी बनवली होती, तीच शिलेहार राजाप्रमाणे आज 900 वर्षानंतर ह्या नाट्यगृहाचा आम्हाला लोकार्पण सोहळा बघायला भेटला आमच्या राज्यामध्ये.